नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा आणि पूजा खेडकर प्रकरणामध्ये सगळा तपास चालू आहे। त्याच्यानंतर ते 2-3 प्रकारचे विविध ठिकाणी अप्लाय केलेले दिव्यांग प्रमाणपत्रासाठीचे अर्ज आणि ते प्रमाणपत्र या सगळ्या गोष्टी समोर येतात। त्याच्यानुसार चौकशी चालू आहे। तेलंगणा फायनान्स कमिशन चे स्मिता साबरवाल यांना ज्यावेळेस या संदर्भात विचारलं त्यावेळेस त्यांनी पूजा खेडकरचा विरोध किंवा दिव्यांगच्या नावावर जे काही खोटं दिव्यांग म्हणून केलं जातं त्याच्याबद्दलचा विरोध, कारण तुम्ही स्वतः स्मिता साबरवाल या स्वतः IAS ऑफिसर आहेत। जर IAS ऑफिसर आहेत तर तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं नॉलेज, कारण तुम्ही त्या स्टेटचे आहेत, तुम्ही एकदा चीफ मिनिस्टरचे सेक्रेटरी म्हणून आहेत, आता तुम्ही फायनान्स कमिशन आहेत। या सगळ्या गोष्टी असताना जर तुम्हाला दिव्यांग हिताचं काय काय असतं, दिव्यांग हिताचे कायदे कोणते, या सगळ्या गोष्टीचं नॉलेज पाहिजे आणि त्याच्यानुसार तुम्ही बोलायला पाहिजे। हे सगळं बोलायचं सोडून तुम्ही सरळ सरळ सांगताय की या मोठ्या ठिकाणी दिव्यांगजनाचं रिझर्वेशन कोटा नसायलाच पाहिजे। याला पुष्टी देत असताना तुम्ही परत सांगताय की समजा जर एखादा हवाई जहाज चालवणारा असेल आणि तो दिव्यांग असेल तर त्याच्या जहाजात तुम्ही बसणार आहेत का? तिसरी गोष्ट आणखीन तुम्ही बोलताय की एखादा सर्जन जर असेल तो जर दिव्यांग असेल तर त्याच्या ठिकाणी त्या सर्जन कडनं तुम्ही ऑपरेशन घ्यायला स्वतःला सुरक्षित समजणार आहेत का? अहो मॅडम, तुम्ही एवढ्या मोठ्या पोस्टवर आहात। दिव्यांग हक्क कायदा 2016चा आधार घेऊनच बोलतोय, आधार सोडून नाही। आधार सोडून तुम्ही काहीच करू नका, पण दिव्यांग हक्क कायदा 2016 नुसार जे आम्हाला अधिकार दिले त्या अधिकाराच्या संदर्भात तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करताल अशी अपेक्षा, पण ते न करता तुम्ही असे स्टेटमेंट देताय। तर स्वाभिमानाने सांगतो मॅडम, तेलंगणा स्टेटने दिव्यांगजनाची 6000 रुपये पेन्शन केली। आम्ही आनंदाने सांगतो, स्वाभिमानाने सांगतो, आम्ही आमच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला त्याच आधारावर भांडतोय। हे सगळं तेलंगणा स्टेट करत असताना आपण त्या स्टेटच्या एक जिम्मेदार अधिकारी म्हणून असे कसं काय स्टेटमेंट करू शकता? IAS ऑफिसर या स्मिता मॅडम सारखे आणखीन जे कोणी IAS ऑफिसर असतील त्यांनी पण या गोष्टी ऐकाव्या, कारण हे आमचं अधिकार आहे, आमचं राईट आहे, आम्हाला दिलेलं राईट आहे। आणि दिव्यांग हक्क कायदा 2016 इतक्या लवकर सगळंच काय आम्हाला मिळालेलं नाही, त्याच्यासाठी खूप झगडावं लागलेलं आहे, खूप स्ट्रगल करावं लागलेलं आहे। आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्ही जन्मतः हे सगळं भोगलेलं असल्यामुळं, आणि तुम्ही बघा ना, तुम्ही स्वतः ज्यावेळेस तुम्ही जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून असताना IAS ऑफिसर, त्यावेळेस तुम्ही कधीतरी बाहेर पडून बघा दिव्यांगजनाचे हाल काय आहेत। मग हे सगळं होत असताना हे सगळं ऐकल्यानंतर माझे सर्व IAS ऑफिसरला, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, कारण तुम्ही जिल्ह्याचे मुख्य आहात, तुमच्या पुढाकाराने आमच्यासारख्या दिव्यांगजनाचं भलं होतं। एखादी महत्वाची गोष्ट तुम्ही जर पुढाकार घेतला तर त्या जिल्ह्याच्या दिव्यांगजनाला एक वेगळा न्याय मिळतो, वेगळं समाधान मिळतं। तर आता हे जे आहे रिझर्वेशन वगैरे ठेवण्याचं, हे रिझर्वेशन ठेवण्याची गोष्ट जी आहे ना, ती लिस्ट ऑफ आयडेंटिफाईड जॉब्स, ही गोष्ट 7/1/2021 ला सोशल जस्टिस यांनी पब्लिश केलेली ती यादी। एवढी मोठी फाईल आहे, एवढी मोठी PDF फाईल आहे, ती फाईल पब्लिश करत असताना सगळ्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे ना, आणि नेमका कोणता जॉब कोणत्या डिसेबल साठी व्यवस्थित आहे, कोणता डिसेबल कोणता जॉब करू शकतो, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी, या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच ती फाईल दिलेली आहे ना। त्यानुसारच दिव्यांगजनाचं आरक्षण पण ठेवलं जातं ना। एखादा जर जॉब आहे, जसं त्या स्मिता मॅडम म्हणतात तसं की शक्य नाही, एवढी मेहनत असते। अहो, एक गोष्ट की दिव्यांगजनाला ती जागा सूट होते म्हणून ती ठेवली जाते। दुसरी गोष्ट, दिव्यांगजन सामान्य माणसापेक्षा खूप जास्त मेहनत करू शकतो। हे रुटीन सध्या एकदम सामान्य दिव्यांगजन जर बघितला ना तरी तुम्हाला लक्षात येईल। स्वतःचं जीवन जगत असताना, स्वतःचा उदरनिर्वाह करत असताना, स्वतःचं कुटुंब सांभाळत असताना, त्याची कॅपॅसिटी नसताना पण तो दिव्यांगजन एका सामान्य व्यक्तीपेक्षा 4 पट तरी जास्त मेहनत करतो। मग हे सगळं असताना तुम्हाला कोणी अधिकार दिला या गोष्टीचं की नाही हे कोटा नाही ठेवायला पाहिजे, म्हणजे तुम्ही अप्रत्यक्ष दिव्यांगजनाचा अपमान करताय असं नाही वाटत का? अच्छा, दुसरी गोष्ट, तुम्ही सुप्रीम कोर्टाची ऑर्डर तरी बघायची होती। सुप्रीम कोर्टाने एक ऑर्डर केलेली आहे, त्या ऑर्डरमध्ये प्रमोशनचा विषय होता, जो दिव्यांग हक्क कायदा 2016 मध्ये ऑलरेडी लिहिलेला आहे। त्या प्रमोशनच्या विषयामध्ये पण सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की SC ST किंवा बाकीच्यांचं रिझर्वेशन इन प्रमोशन हे वेगळं आणि दिव्यांग एक स्वतःची वेगळी कॅटेगरी आहे। आणखीन एक गोष्ट, तुम्ही जर सहज लुक केलं वेगवेगळ्या कोर्टाचे ऑर्डर तर हे पक्क कळण की नाही, कोर्ट डायरेक्ट लिहितंय
की तुम्ही दिव्यांगजनासाठी तसं भलं काहीच करत नाहीत, फक्त कागदावर दिव्यांगजन हे सगळं लिहिताय आणि असं केलं तर दिव्यांगजनाचं भलं कधी होईल आणि कसं होईल हे सगळं असताना तुम्हाला पीपल्स ऑफिसर असं म्हणलं जातं. जर तुम्ही पीपल्स ऑफिसर आहात, जर तुम्ही जनतेसाठी एवढं करताय असं हे सगळं सोशल मीडियावर जर पाहिलं तर वाटतंय, तर मग तुम्ही दिव्यांगजनाचे पीपल्स ऑफिसर का नाही? एक दुसरी गोष्ट मला थोडंसं पुढचं बोलायचं आहे, ते कायदेविषयक बोलायचंय. आमचा दिव्यांग हक्क कायदा 2016, या दिव्यांग हक्क कायदा 2016 ते इंग्लिशमध्ये आहे, मराठीमध्ये आहे, मला वाटतं तुमच्या तिकडच्या भाषेमध्ये पण असेल. दिव्यांग हक्क कायदा 2016चे एक चॅप्टरचा जर अभ्यास केला तर कळेल की तुमचं जे स्टेटमेंट आहे ते एकदम चुकीचं आहे. चॅप्टर नंबर 2 जर पाहिलं आणि त्याचा सब क्लॉज 3 जर पाहिला तर त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेले की समान अधिकार आणि हेळसांड नको, म्हणजे प्रत्येक दिव्यांगजनाला सामान्य माणसासारखं जगण्याचा समान अधिकार मिळालाच पाहिजे हे त्याच्यामध्ये लिहिलेलं असताना कुठल्याही दिव्यांगजनाचं डिस्क्रिमिनेशन व्हायला नाही पाहिजे हे पण त्याच्यात लिहिले. त्याच्यानंतर पुढचं चॅप्टर नंबर 4चं सब क्लॉज नंबर 20 हे जर आणखीन एकदा पाहिलं तर नो डिस्क्रिमिनेशन इन एम्प्लॉयमेंट आणि नो प्रमोशन डिनाईड. स्पष्ट लिहिले ना, एम्प्लॉयमेंट मध्ये डिस्क्रिप्शन करायचं नाही आणि प्रमोशनला पण विरोध करायचा नाही. हे कुणी बनवलंय? हे काय सहज बनवलंय का? दिव्यांग हक्क कायदा 2016, त्याच्या अगोदर 2005 होता, त्याच्या अगोदर 1995 होता. आणि माझ्या माहितीनुसार जर एखादा माणूस देशातील सगळ्यात मोठी परीक्षा देतोय त्या परीक्षेची तयारीच्या दरम्यान कुठेतरी वाचलं असेल ना मॅडम आपण, किंवा प्रत्येक IAS IPS ऑफिसरने वाचलंच असेल ना. किंवा त्याच्यानंतर आता नवीन निघाले जे महाराष्ट्रामधल्या आमच्या दिव्यांग आयुक्तांनी केले की या सगळ्या गोष्टीचं नॉलेज प्रत्येक अधिकाऱ्याला द्यायला पाहिजे. अशा टाईपचं नॉलेज तुमच्याकडे पण मिळत असेल आणि तुम्ही ते घेतलं असेल ना. हे सगळं असताना तुम्ही सरळ दिव्यांगजनांना नाही त्याला ठेवायलाच नाही, कोटा ठेवायलाच नाही पाहिजे असं म्हणून तुम्ही दिव्यांगजनाचा अपमान किंवा हेळसांड करताय असं नाही वाटत. एक दुसरी गोष्ट आहे, आता तुम्ही जर फारच असं हे सगळं आहे की बाबा चला तुम्ही फार ऍक्टिव्ह आहे, तुम्हाला सगळं वाटतंय, हे सगळं वाटत असताना तुमच्या स्टेटमध्ये दिव्यांगजनासाठीच्या स्पेशल इन्शुरन्स पॉलिसी, विमा पॉलिसी असे काही लागू केलेत का? त्याच्यासाठी तुम्ही काही पुढाकार घेतलाय का? ज्यावेळेस तुम्ही सेक्रेटरी होतात मिनिस्टरच्या, चीफ मिनिस्टरच्या, त्यावेळेस तुम्ही काही या गोष्टीचा पुढाकार घेतलाय का? घेऊन दिव्यांगजनासाठीच्या काही हेल्थ पॉलिसी केल्यात का? हे केलं असतं तरी आम्हाला बरं वाटलं असतं की नाही यांनी या ऑफिसरने असं पण केलेलं आहे, चांगलं काम. आता दुसरी गोष्ट चॅप्टर नंबर 6 त्याच्यातलं सब क्लॉज नंबर 33, त्या 33च्या सब क्लॉज नुसार आयडेंटिफिकेशन ऑफ पोस्ट फॉर रिझर्वेशन असं स्पष्ट लिहिलेलं. कुठं लिहिलेलं? दिव्यांग हक्क कायदा 2016 मध्ये. आणि त्या दिव्यांग हक्क कायदा 2016चा आधार घेऊन 7/1/2021 ला आयडेंटिफाईड जॉब्स फॉर डिसेबल अशा टाईपची खूप मोठी फाईल गव्हर्नमेंटने पब्लिश केली आहे आणि त्याचाच आधार घेऊन प्रत्येक ठिकाणी दिव्यांगजनासाठी आरक्षण ठेवलं जातं. ही फाईल बनवत असताना असं नाही मोगमीने लिहिलेलं देऊन टाका ह्याला, देऊन टाका त्याला, असं नाही लिहिलेलं. ते देत असताना त्या प्रकारचा दिव्यांग ते काम करू शकतो का, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास 2011ला झालं होतं. त्याच्यानंतर 21 या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून सगळ्या गोष्टीचा अनुमान लावून त्या जागा त्या दिव्यांगजनासाठी रिझर्व्ह ठेवलेल्या आहेत. नियमानुसार जे काही करायचंय, रिझर्वेशन बद्दल जे काही बोलायचंय ते सगळं बोलण्याचा याच्यातलं चॅप्टर नंबर 6 मधलं सब क्लॉज नंबर 34 बद्दल बोलतोय. हे सगळं जर तुम्हाला काही बोलायचं असेल, तुम्हाला काही वाटत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चीफ कमिशनर किंवा स्टेट कमिशनरला बोलायला पाहिजे. त्यांच्या परवानगीशिवाय तुम्ही असे स्टेटमेंट कसं काय करताय? कारण ती एक ऑथॉरिटी आहे जी डिसेबलचं भलं सोचते. त्या ऑथॉरिटीचे रेकमेंडेशन स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट लक्षात घेतात, त्यानुसार पुढच्या उपाययोजना करतं. हे सगळं असताना मग याचा अर्थ असा होत नाही का की आम्ही तुमच्याबद्दल चीफ कमिशनरला काहीतरी कंप्लेंट करायला पाहिजे, त्यांना सांगायला पाहिजे की असं लिहिलं गेलंय म्हणून. अहो मॅडम, तुम्ही किंवा तुमच्यासारखे IAS ऑफिसर यांच्याकडे आम्ही फार मोठ्या नजरेने बघतो. आम्हाला काहीतरी अपेक्षा असेल, आमचे करते धरते म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो. तुम्ही जिल्ह्याचे बॉस असता, तुम्ही स्टेटच्या लेवलला खूप मोठ्या पदावर असता. हे सगळं असताना तुम्ही सरळ दिव्यांगजनाचा अपमान किंवा हेळसांड करण्यासारखे वाक्य कसं काय बोलू शकता? आणखीन एक गोष्ट सांगतो, याच्याच पुढचा चॅप्टर नंबर 8 ची कलम नंबर 40, त्या कलम नंबर 40 मध्ये असेसिबिलिटी फॉर द डिसेबल असं लिहिलेलं आहे. मग मला एक सांगा,
हे सगळं करत असताना तुमच्या स्टेटमध्ये, महाराष्ट्र स्टेटमध्ये, भारतातल्या सगळ्या स्टेटमध्ये किती कार्यालयामध्ये दिव्यांगजनाला जाण्या येण्यासाठी सुकर व्यवस्था केलेली आहे, याच्याबद्दल तुम्ही काय विचार नाही करत. हे जर स्टेटमेंट करताना की नाही दिव्यांगजनाला हे कोटा नाही पाहिजे, ते कोटा नाही पाहिजे, म्हणजे याचा अर्थ असा होतो की दिव्यांगजनांनी क्लास 4चीच नोकरी करायची आणि तसंच खितपत पडायचं. मग त्या परमेश्वराने दिव्यांगजनाला एक गोष्ट कमी दिलेली असताना बाकीच्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, बुद्धीमध्ये वगैरे, हुशारी, या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्या गोष्टीच्या जोरावर तो तिथे जातोय ना. मेरिट लिस्ट मध्ये चला डिसेबलला रिझर्वेशन आहे, त्याच्या पर्सेंटेज मध्ये त्याला थोडासा फायदा होतो, तरी पण काहीतरी कॅटेगरी दिलेली ना, ठरलेली, आणि त्या कॅटेगरीच्या आधारे डिसेबल सिलेक्ट होतो ना. तसं जर सिलेक्ट नसतं झालं तर पूजा खेडकरला आणखीन एक नवीन प्रमाणपत्र करायची गरज काय पडली होती. मला पूजा खेडकर या विषयावर जास्त बोलायचं नाही, पण जस्ट विषयात विषय का गरज पडली असती. हे सगळं असताना असेसिबिलिटीच्या बाबतीत किंवा बाकीच्या इतर बाबतीमध्ये तुम्ही विचार करत नाहीये. चॅप्टर नंबर 12 त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीत ना तुम्ही जे बोलताय किंवा दिव्यांगजनाचं हित, हे सगळं सेंट्रल गव्हर्नमेंटने ठरवून दिलेलं आहे. चीफ कमिशनरने बघायचं. आमचे आहेत ना ते गॉडफादर, आमच्या हक्काचं करतात ना ते, आमचं कोर्ट आहे, ते आमच्या दिव्यांग हिताच्या स्कीम सगळ्या गोष्टी करणारी गोष्ट आहे. आम्ही तिथं बघू ना काय करायचं ते, किंवा होऊ शकतं की तुमच्यासारखे जर अधिकारी काय बोलत असतील तर आम्ही तिकडे कंप्लेंट करण्याचा विचार करू. हे आणखीन एक गोष्ट आहे मॅडम. चॅप्टर 13 मध्ये आणखीन एक गोष्ट लिहिलेली की दिव्यांगजनाचे जे काही कायदेविषयक विषय आहेत ते विषय पटकन सोडण्यात यावे म्हणून दिव्यांगजनाला स्पेशल कोर्ट्स पाहिजेत. किती कोर्ट आहेत तुमच्या स्टेटमध्ये, किती कोर्ट आहेत महाराष्ट्रामध्ये, किती कोर्ट आहेत इतर स्टेटमध्ये. मग हे नाही करायचं, दिव्यांग हिताच्या कुठल्याच गोष्टी नाही करायच्या, त्या फक्त कागदावर ठेवायच्या. आणि एखादा दिव्यांगजन जर मेहनत करून पुढे जातोय तर त्याला विरोध करायचा आणि पूजा खेडकर सारख्या दिव्यांगजनाबद्दल एक शब्दही बोलायचं नाही. हे न बोलता सहज बोलून जायचं नाही ना मॅडम. दिव्यांगजन फार सेन्सिटिव्ह असतो, त्यांनी फार भोगलेलं असतं आणि त्या भोगल्यामध्ये म्हणजे त्याची जखम, त्या जखमेवर तुम्ही मीठ चोळताय असं होतं ना मॅडम त्याचं. दुसरी गोष्ट आहे, आता त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर चॅप्टर नंबर 16, तर या चॅप्टर मध्ये जर तुम्ही पाहिला ऑफेन्सेस, त्याच्यामध्ये 89, 90, 91, 92, तर तुम्ही हे पण बोलले असते त्यावेळेस की नाही राव, पूजा खेडकर हे कलम नंबर 91 नुसार दोषी आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे चीफ कमिशनरकडं, त्याच्यानंतर पोलिसांमध्ये, या सगळ्या गोष्टी, आणि कठोर मध्ये कठोर कारवाई व्हायला पाहिजे. आता जे चालू आहे ते चालू राहू द्या, पण चीफ कमिशनर पण या गोष्टीची दखल घेऊन, सेंट्रल गव्हर्नमेंट पण या गोष्टीची दखल घेऊन आणखीन कडक कारवाई करायला पाहिजे. हे सगळं बोलायचं सोडून तुम्ही आपलं सहज बोलून निघाले त्या मूडमध्ये, आणि परत तुम्ही सांगताय नाही नाही ते योग्य आहे. कारण तुम्ही मला सांगा, त्याला पण दुजोऱ्या देण्यासाठी डॉक्टर, हो कितीतरी डॉक्टर आहेत, कितीतरी सर्जन आहेत, त्यांना काहीच अडचण येत नाही या गोष्टीची. आणखीन एक गोष्ट मला मॅडम या संदर्भात विचारायची. चला, एक सदृढ माणूस, तो दिव्यांग नाही, एक काही नाही, सदृढ माणूस नोकरीमध्ये लागला, 2 वर्षानंतर 8 महिन्यानंतर तो दिव्यांग झाला, तरी दरम्यान जरी दिव्यांगत्व आलं तरी त्याच्यासाठी दिव्यांगाचे नियम लागू आहेत. कमीत कमी या सगळ्या गोष्टीचा दिव्यांग हक्क कायदा 2016चा अभ्यास जरी झाला असता तरी दिव्यांगजनाचा अपमान झाला नसता. तुमच्या एका वाक्यामुळं लाखो दिव्यांग दुःखी झाले, त्याचं काय. कितपत परेशान असणारा दिव्यांग, कमी तुटपुंज्या सगळ्या गोष्टींमध्ये मेहनत करून स्वतःचं जीवन जगणारा दिव्यांग, या दिव्यांगाला प्रोत्साहन देण्याचं सोडून तुम्ही अशा गोष्टी दिव्यांगजनासाठी बोलताय. माझी विनंती आहे तुम्हाला की या सगळ्या गोष्टीचा खेद जर तुम्हाला वाटत असेल तर 1-2 दिवसामध्ये कमीत कमी याच्याबद्दल दिलगी तरी व्यक्त करा. नाहीतर मग चीफ कमिशनर आणि या सगळ्या गोष्टी याचं पण नॉलेज तुम्ही घ्या. दिव्यांग हक्क कायदा 2016 तुम्ही एकदा वाचूनच काढा, म्हणजे तुम्हाला कळेल की नाही पॉवर कोणाच्या आहेत आणि आपण काय बोललो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, कारण की मेहनत करून घ्यायचंय आणि त्याच्याबद्दल असे स्टेटमेंट येत आहेत, मन दुःखी होतं, मनाला वाईट वाटतं. नमस्कार मित्रांनो.